गोपाळांना देव म्हटले आता तुम्ही जा बरं, झालं ना काम. त्यावेळेला गोपाळ म्हणतात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. देवा आता तू आम्हाला जरी ढकलून लावलंस तरी सुद्धा आता तुला सोडून जाणार नाही. आणि ज्या वेळेला माणसाला चांगला अनुभव येतो त्यावेळेला माणसाने तो अनुभव सोडू नये. चांगलं पाऊल ज्या वेळेला ज्या मार्गावर पडतंय त्या मार्गातून जरी कोणी हाकलून देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माणसाने तिथून जाऊ नये. मनुष्य कधी येत नाही पण भक्तीच्या मार्गाला आला, भक्तीच्या मार्गाला लागला आणि जरी कुणी नावं ठेवले, निंदा केली, कुणी काही बोलू लागलं तर आपण ठरवायचे कुणी काही म्हटलं पण मी मात्र चांगल्या मार्गावर आरूढ आहे. चांगल्या मार्गावर आलो ना आता तिथून एखाद्याने हाकलून लावलं तरी माणसाने जाऊ नये. गोपाळ म्हटले देवा आता तू दौडून घातलं तरी आम्ही जाणार नाही. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठोबा रखुमाये. अभंगाचा अनुवाद केला. अभंगाचा यथोचित भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. उर्वरित 15-20 मिनिटांमध्ये गोपालकृष्ण भगवत परमात्म्याच्या काल्याचं वर्णन करायचं, लीलाचं वर्णन करायचं आणि शेवेला पूर्णविराम द्यायचा. ठाला विठाला थोडक्यामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करायचा आहे. कारण नेम असा आहे भगवान कृष्ण परमात्म्याचे चरित्र गायल्याशिवाय या दहीहंडीमध्ये लाही आणि दही जे आपण टाकलेलं आहे त्याला प्रसाद तो प्राप्त होत नाही. म्हणून भगवान परमात्म्याच्या कथेमधून त्याचे संस्कार त्यावर होतात आणि त्याचा परिणाम त्याचं रूपांतर प्रसादात होतं. म्हणून थोडक्यामध्ये भगवंताच्या लीलेचं वर्णन करायचं. भगवंताचं चरित्र हे अनंत प्रकारचं आहे. कारण असं आहे बघा, भगवंताच्या लीलेचं वर्णन आपण काय करू शकणार. भगवंताच्या लीलेचं वर्णन करण्याकरता 1000 मुखाचा शेष प्रवृत्त झाला आणि तो म्हटला मी 1000 मुखाने देवाचं वर्णन करतो. नाथ महाराज म्हणतात तो वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाला, देवाचं चरित्र गाण्याकरता. बरं का, चरित्र गाण्याकरता प्रवृत्त झाला आणि चरित्र गाता गाता सुरुवात झाली. पण नाथ महाराज म्हणतात चरित्र गाता 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 एका जिभेच्या 2 जिभा झाल्या पण चरित्र पूर्ण झालं नाही. कारण देवाचं चरित्र अनंत आहे. हरी अनंता, हरी कथा अनंत, अनंतविध भगवान परमात्म्याच्या कथा आहेत. कारण एका श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं बघा, देवाचं चरित्र कुणीही पूर्ण स्वरूपाने गाऊ शकत नाही, कुणीच गाऊ शकत नाही. आगाध चरित्र देवाचं बघा. एक श्लोक असा आलेला आहे, देवाचं चरित्र लेखणीमध्ये आणण्याकरता, लिहिण्याकरता काही लोक प्रवृत्त झाले. मग कोण कोण प्रवृत्त झाले म्हणतात, मग ठरलं देवाचं चरित्र लेखणीमध्ये आणायचंय, लिहून काढायचं असं ठरलं म्हटले. मग त्यावेळेला काय केलं, देवाचं चरित्र लिहिण्याकरता आगाध चरित्र आहे, मग लिहिण्याकरता कागद एका वहीचा पुरणार नाही. मग काय केलं, संपूर्ण पृथ्वीचा कागद केला. कशा करता, देवाचं चरित्र लिहिण्याकरता पृथ्वीचा कागद केला. आणि पृथ्वीच्या कागदला रेनॉल्डो पेन पुरेल का, नाही पुरणार, 5 रुपयाचा. मग त्या ठिकाणी लेखणी केली किंवा शाई केली ती समुद्राची. बरं का, समुद्राची, पूर्ण समुद्राचं पाणी, त्याची शाही केली तयार. आणि लिहिण्याकरता बाकीचं काही न करता प्रत्यक्ष कल्पवृक्ष सुरुतरू त्याला म्हणतात, त्याची अशा प्रकारची लेखणी केली. बरं का, आणि प्रत्यक्ष, आता तुमच्या लक्षात आलं ना, देवाचं चरित्र लिहिण्याकरता पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पवृक्षाची लेखणी केली आणि घोणशी गावातली अंगणवाडीची मास्तरीण लिहायला बसवली. बरोबर आहे ना.
नाही चालणार. अंगणवाडीची बाई म्हणजे काय विचारू नका. अंगणवाडीची बाई म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये गावातील अनेक गुरं सांभाळण्याकरता गावातला एक मनुष्य राहायचा, त्याला काय म्हणायचे? काय म्हणायचे? चुकीचं आहे ना ते. कारण त्या ठिकाणी गुराखी हा शब्द अजिबात नाही. गुराखी हा शब्द पडेला आहे. तुम्ही लक्षण करा बरं, त्याचा अर्थ करा बरं. गुराखी याचा अर्थ काय होतो? गुराखी नाही, खरा शब्द आहे गोराखी. गो म्हणजे गाई आणि राखी म्हणजे सांभाळणे. अनेक गावातल्या गाई सांभाळण्याकरता जो राहायचा गावातला त्याला म्हणायचे गोराखी. आपल्या भाषेमध्ये गोराखी. तसं अनेक गावातले लेकरं सांभाळण्याचं काम ज्याच्याकडे त्याला काय म्हणायचं? बालवाडी अंगणवाडीची मस्त आहे, सगळे सांभाळण्याचे. बायाला 2-2 4-4 असते, जाऊ दे एक तिकडे बसते ना जाऊन. नाही का? अंगणवाडीची बाई कुठं घेऊन बसले तुम्ही? मग कोण बसलं लिहिण्याकरता? जगद्गुरु आपलं श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे बघा. लिखती यदी गृहीत्वात शारदा सार्वकालम. प्रत्यक्ष सरस्वती माता लिहायला बसली, मग लिहिलं का? महाराज म्हटले नाही, देवाचं चरित्र लिहिण्याकरता समुद्राचा कागद फाटून गेला बरं का. समुद्राची शाई आटून गेली, कल्पवृक्षाची लेखणी झिजून गेली आणि सरस्वतीचा हात सुजून गेला, पण देवाचं चरित्र तसंच राहिलं. मग मी तुम्हाला असं विचारतो, देवाचं चरित्र गाण्याकरता पृथ्वीचा कागद पुरत नाही, समुद्राची शाही पुरत नाही, कल्पवृक्षाची लेखणी पुरत नाही, आणि प्रत्यक्ष सरस्वती माता लिहिण्याकरता समर्थ होत नाही, तिथे नाना महाराज 20 मिनिटात किती सांगेल? तुम्हीच कल्पना करा किती सांगणार. तरी सुद्धा असं आहे बघा, सांगता येतं. आता या ठिकाणी रामायणाचार्य हजर आहेत, कारण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भागात चालू होतं भावार्थ रामायण पूर्ण करायचं म्हटलं तर 7 महिने चालत होतं. 7 कांड, बरोबर की नाही? 7 महिने चालायचे. पण 7 महिन्याचं रामायण एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे बघा. त्याला काय म्हणतात आपल्या भागामध्ये? बोलता बोलता ताकापुरतं रामायण. ताकापुरतं रामायण म्हणजे एक बाई रंगूबाई गंगूबाईकडे गेली ताक मागायला, पण गंगूबाई जरा खट्याळ होती. गंगूबाई खट्याळ असल्यामुळे ती म्हटले ताक देते पण फुकट नाही. आता गंगूबाई आहे, रंगूबाई आहे का आपल्या गावात? नाही ना. गेले ताक मागायला, ते म्हटले ताक देते पण फुकट नाही. म्हटले मग त्या मोबदल्यात तुला मला काहीतरी सांगावं लागेल. ती म्हटले काय सांगू? ती म्हटले एक कर, रामायण सांग. काय म्हटली? रामायण सांग मला. आता या बाईला फक्त ताक घ्यायचं होतं. ती म्हटली गुंडीभर ताक घ्यायचं आणि एवढं रामायण हिला कधी सांगू? मग तिच्या श्लोक पाठ होता. ती म्हटली बरोबर आहे. तिने एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायण सांगितलं आणि ती म्हटली ताक. अदो राम वना तपोदिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दनम समुद्र तरणम लंकापुरी दान पश्चात रावण कुंभकर्ण हननम येतद्धि रामायणम. झालं रामायण. ते म्हटले सांगितलं रामायण. हेच पुढे का वेगळं आहे का? नाही, याला म्हणतात ताकापुरतं रामायण. तसं आपल्या वेळापुरतं चरित्र सांगायला अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं भगवान कृष्ण परमात्म्याचे चरित्र अलौकिक आहे. अलौकिक म्हणजे लोकाच्या बाहेर आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे देवाचं चरित्र असं आहे बघा. जर आपण विचार करू गेलो तर कृष्ण परमात्म्याचं चरित्र कृष्ण परमात्म्याच्या मम्मीच्या पप्पाच्या लग्नापासून सुरुवात आहे. विचार केला तर देवाच्या आई वडिलाच्या लग्नापासून देवाने चरित्र करायला सुरुवात केलेली आहे. व तुम्हाला सर्व कथा भाग माहिती आहे. भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये जन्माला आले. मथुरेमध्ये जन्माला आले आणि देवाच्या कृष्ण परमात्म्याला जन्माला येण्याच्या अगोदर सर्वांनी आपण टीव्हीला पाहिलेले कंसाने त्या वसुदेव देवकीचे 6 बाळं मारले होते. मग परत यालाही मारील असं वाटलं आणि 7व्या वेळेला रोहिणी उदरी असणारा बळीभद्र तिथं नेऊन घातलेला गोकुळ आपल्या गोकुळामध्ये. आणि 8व्यांदा ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, वसुदेवाला आनंद झाला, देवकीला आनंद झाला. वसुदेव गेल्याने कडकडून मिठी मारली. कोणाला? त्या बाळाला मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहतात आणि खूप आनंद झाला. कारण जो जन्माला आला होता तो कोण होता? तो कोण सामान्य नव्हता, ब्रह्मविद्येचा पुतळा होता. मूर्तिमंत ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान
त्या ठिकाणी जन्माला आलेलं होतं. अत्यंत गोंडस बाळ पाहिलं आणि वसुदेवाने मिठी मारली. तेवढ्यामध्ये देवकीला आठवण झाली, जर अशीच मिठी मारून राहिली, जर माझ्या भावाला दुष्टाला कळालं तर तो येऊन माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. मग ते गेले, ओ स्वामी मिठी सोडा 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 मिठी, लपवा लपवा जगजेठी, लवकरात लवकर का बरं, झणे कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. जर त्या मेल्या दुष्ट कंसाला कळलं तर माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि आई वडील वसुदेव देवकीचा संवाद चालू आहे आणि तेवढ्यामध्ये कृष्णाने ऐकलं आणि कृष्ण विचार करतोय, आतापर्यंत ठीक आहे, पण मी जन्माला येऊनही जर आई वडील चिंतेत असतील तर माझ्या येण्याला काही अर्थ नाही. मग देवाने लगेच बोलायला सुरुवात केली. मी महिला मंडळांना विचारतो, आपला मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर बोलण्याकरता किती वर्ष लागतात कमीत कमी? सगळ्याला मुलं झाले, पण ती म्हटली हिला आवडतं ती सांगन, तिला आवडतं ती सांगन, जाऊ दे मीच सांगतो, ठीक नाही. कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष तरी त्या मुलाला वेड वाकडं बोबडं बोलण्याकरता लागतात. पण देवाचं चरित्र अलौकिक म्हटलं का, देव जन्माला आल्याबरोबर बोलायला सुरुवात केली. सांगितलं म्हणले वसुदेवाला पप्याला, माता पिताला त्या सांगितलं, आता काळजी करू नका, तुम्हाला तो मला तर कंस मारू शकत नाही, जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो तसा करा, आत्ताच्या आता मला एका टोपलीमध्ये ठेवा, टोपली डोक्यावर घ्या आणि आत्ताच्या आता मला नंदाच्या घराला माझं न्याय गोकुळाला, मै गोकुळाला माझं न्याय गोकुळाला, नंदाच्या घराला माझं न्याय गोकुळाला, नंदाच्या घराला माझं न्याय गोकुळाला. आता यशोदा गाढ झोप येत आहे, तिला मुलगी झाली याचा तिला कल्पना सुद्धा नाही, पत्ता सुद्धा नाही. मग त्या ठिकाणी वसुदेव गेले, एका बाजूला कृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि माया घेऊन परत मथुरेला आले. ठेवे तिथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला, माया घेऊन या ठिकाणी आला. आणि वसुदेव देवाला ज्या वेळेला उचललं त्या वेळेला हातातल्या बेड्या सगळ्या तुटल्या होत्या आणि मायेला स्पर्श केल्याबरोबर हातामध्ये बेड्या अडकल्या. जसेच्या तसे दार खडाखडा लागले, भालदार चोपदार जागे झाले आणि मायेने रडायला सुरुवात केली. रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठती दूत. माया रडू लागली असं म्हणतात बरं का. मुलगा जन्माला आला का मुलगी जन्माला आली, लोक अंदाज लगेच लावतात बरं का. म्हणतात बुवा, काय मी ऐकले नाही प्रत्येकाचं मुलं कसे रडतात काय, पण म्हणतात मुलगी जन्मली का मुलगा, बाया तवाच अंदाज लावतात का मुलगी आली की ती खूपच रडती म्हणतात, रडत येतात आणि मुलगा शांत. तशी ती माया आहे, ती रडू लागली. रडल्याबरोबर दूध जागे झाले आणि तातडीने जाती कंसा सेवक सांगती. कंसाला जाऊन सांगितलं तुझा वैरी जन्माला आला. कंस आला, मायेला हातात धरलं, जसे 6 मारले होते ना तसं मारण्याकरता मायेला घेतलं. माया अशी गरगर गरगर फिरवली आणि दगडावर आपटणार. तेवढ्यामध्ये आता ज्ञानोबा म्हणतात जी ब्रह्मदेवाला सापडली नाही ती कंसाला कुठं सापडणार आहे. ही आधी पुरुषाची माया आणि ब्रह्मयाई नयेची आया. ब्रह्मदेवाला जिचा मेळ लागला नाही, कंसाला मेळ लागणार, माया वर गेली आणि वर जाऊन सांगितले कंसा मूर्खा, अरे मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. तुझ्या लागी वाटे महाराज मंडळी बाण सोडून गोळी ठासूनच आहे बरं का. मायेने वर जाऊन सांगितले कंसा मला काय मारतोस बाबा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुझं लागी वधी उपजला मजाधी, माझ्या आधी तो जन्माला आलेला आहे असं मायेने सांगितलं. माया अदृश्य झाली. इकडे कंसाला पाचर पडली. आता कंसाचा विषय थांबवायचा, सांगायचाच नाही, कारण काल्याच्या कीर्तनात दुष्टाचं काय वर्णन करायचं, ठीक नाही.
कंसात सांगून का उपयोग आहे? मग इकडे भगवान परमात्मा यशोदेच्या समोर झोपलेला आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये तो बालक रूपाने आज कुठे आलेला आहे? नंदबाबाच्या वाड्यामध्ये आलेला आहे. नंदबाबाच्या दारामध्ये आला, नंदबाबाच्या घरी आला आणि यशोदेच्या मांडीवर खेळू लागला. आणि खेळता खेळता एक दासी, आता तांबडं फुटले, उजडत आले, या वेळेला दासी यशोदेच्या महालामध्ये प्रवेश केला आणि पाहू लागली. आल्यानंतर यशोदेच्या समोर गोंडस अत्यंत सुंदर ते बाळ खेळताना त्या दासीने पाहिलं. दासीने पाहिल्याबरोबर तिला एवढा आनंद झाला आणि आनंद होऊन तशी समोर परत बाहेर जाऊन पाहती. तिला दुसरी बाई भेटली, तिला सांगायला लागली यशोदेला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. एकीला सांगितलं, एकीने दुसरीला सांगितलं, दुसरीने तिसरीला सांगितलं. असं करता करता 1 मिनिटामध्ये खालच्या आळीची बातमी वरच्या आळीला. गवळण सांगती गवळणीला, 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, धावे एके पुढे मोठी ताटी सुंटावळे, धावे एके पुढे ताटी वाटी सुंटावळे, सोयीनीची कल्पल झाली दासी जणी हेला घाली, कल्पल झाली दासी जणी हेला घाली, 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 दासी जणी हेला, गवळण सांगती गवळणीला, 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 वा वा, आताचे फ्रेश झाले बा माणसं जरसे का त्यांच्या आवडीची चाल लागली ना, है की नाही? महिला मंडळ लगेच आता प्रसन्न झाल्या बा, त्यांना वाटलं आता रंगलंय. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग असं करता करता सर्व गोकुळामध्ये वार्ता पसरली आणि मला सांगा, मुलगा झाला यशोदा मातेला आणि आनंद झाला सगळ्या गोकुळाला. एवढा फरक आहे तुमच्या आमच्यामध्ये देवामध्ये याच्यामध्ये बरं का. आनंद सगळ्या गोकुळाला झाला आणि मुलगा फक्त एकाच बाईला झाला यशोदेला. आपलं तसं नाही, भावाच्या मुलाला मुलगा झाला की इकडे याचं पोट दुखतं, बऱ्याच वेळेला असं होतंय कधी कधी. पण देवाचं तसं नव्हतं, गोकुळामध्ये एक जीवाने सगळे राहत होते. म्हणून महाराज म्हणतात सर्वांना आनंद झाला. त्याने आनंद सोहळा पण साजरा केला. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. सुख सोहळा गोकुळातील उत्सव पार पडला आणि पार पडल्यानंतर काही दिवसामध्येच ही एक असणारी गवळण नंदबाबाच्या दारावरून यमुनेला पाणी आणण्याकरता जात होती. तिच्यापूर्वी काही गवळणी पाणी आणण्याकरता यमुनेवरती गेलेल्या होत्या आणि जसवंती नावाची गवळण यांच्या मागून नंदबाबाच्या दारावरून पाणी आणण्याकरता जाऊ लागली. आणि पाणी आणण्याकरता जात असताना नंदबाबाच्या दारावर आल्याबरोबर तिने सहज नंदबाबाच्या असं वाड्यामध्ये डोकावून पाहिलं. वाड्यामध्ये डोकावून पाहिल्याबरोबर तिला नेमकं काय दिसलं तर भगवान कृष्ण परमात्मा बालरूपामधला त्याने दोन्ही तळवे खाली टेकलेले, एक गुडघा डाव्या पायाचा खाली टेकलेला आहे आणि सुंदर असणारा भगवान परमात्मा रांगत होता. तिने पाहिलं आणि तशीच आनंदामध्ये देवाला पाहून यमुनेवरती गेली. आणि यमुनेवरती गेल्यानंतर ती आनंद आहे का, तिने पाहिलं कोणाला? देवाला पाहिलं.
60 हजार वर्षे तपश्चर्या करून जो देव स्वप्नात येत नाही त्या देवाला रांगताना तिने डोळा भरून पाहिलं, तिला आनंद झाला आणि गात गात श्रीकृष्ण जय कृष्ण करत गात उड्या मारत नाचत यमुनेवर गेली. बाकीच्या गवळणीने पाहिलं आणि ते म्हटले का ग जसवंतीलाच आनंद दिसते आज, हिला काय झालं नेमकं, आनंदी गाती काय, नाचते काय, बागडते काय, हिला झालं काय. मग यमुनेवरच्या गवळणी थांबले, तिला म्हटले का ग असं झालं काय नेमकं, तू गाती काय, नाचते काय, हसती काय, तुला नेमका आनंद झाला कशाचा. त्यावेळेला ती जसवंती सांगते कशाचा म्हणून काय सांगू बाई, मी आज नंदबाबाच्या दाराहून येत असताना सहज नंदबाबाच्या दारामध्ये डोकावून पाहिलं वाड्यामध्ये, त्यावेळेला मी अलौकिक अशी एक घटना माझ्या दृष्टीस आली. ते म्हटलं काय घडलं, त्यावेळेला ती सांगू लागली, ज्या वेळेला मी पाहिलं त्यावेळेला नंदनंदन मनमोहन लाला कृष्ण परमात्मा दोन्ही तळवे खाली टेकलेले, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला आहे. अत्यंत त्या असणाऱ्या नंदबाबाच्या अंगणामध्ये तो रंगनाथ मी रांगताना पाहिला. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं रांगत. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं रांगत. तळवे तळात तळात टेकीत, रंगाने रंगनाथ तुम्हा देखी आसे, रंगाने रंगनाथ तुम्हा देखी आसे, रंगाने रंगनाथ तुम्हा देखी आसे, रंगाने रंगनाथ तुम्हा देखी आसे. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत. आता वेळ संपत आला ना आवाज उकळत आला बरं का. तळवे तळहात हा गरम झाला आता शिक नाही का. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. पण कोण सांगतंय, गवळण जसवंती पै सांगे. जसवंती नावाची गवळण बाकीच्या गवळणीला सांगू लागले. मग तो कसा होता काय होता पुढं वर्णन त्या गवळणीमध्ये केलेले. भगवान कृष्ण परमात्मा एवढा चपळ आहे, काही दिवस होते न होते की तो रांगायला लागला. बरं देव एवढा खोड करे, नुसता रांगायला नाही, रांगायला लागल्याबरोबर त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साधनी दही दूध भक्षणी धमाल रे नवल केली साधनी. कृष्ण आळवा आळवा करतोनी मातेला वा, कृष्ण आळवा आळवा. रांगत रंगणी चोरीत लोणी. भगवान परमात्मा रांगू लागले आणि रांगता रांगतात लोण्याची चोरी करायला सुरुवात केली. आता काही लोक म्हणते देव आणि चोरी करतो हे बरोबर आहे का. आता देवाने चोरी केली पण का केली बर का केली त्याचं कारण सांगता अगोदर. गोकुळामध्ये जे गोपाळ होते तर गोपाळाकडे भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळाकडे पाहिलं तर भगवान परमात्म्याचे सर्व मित्रमंडळी पेंद्या वृजा वाकड्या हे जे गोपाळ होते त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर देवाला असे गोपाळ दिसले, पाव खाऊन पाव झालेले, उद्बत्ती छाप पहिलवान. देवाने विचार केला कंसाबरोबर आपल्याला लढायचंय, युद्ध करायचंय, तुम्ही जर असे अशक्त राहिले तर आपलं युद्ध होणार नाही. मग देवाने सांगितले का रे गोपाळांनो, तुमच्या घरी दही दूध काही नाही का, असे तुम्ही पापेचे पितर का झाले. ते सांगितले देवा सगळे आमच्या घरी पण आमच्या आया आमच्या डेअरीला काहीच देत नाही, सर्व डेअरीला घेऊन जातात विकण्याकरता. डेअरीला नेतात दही दूध, आम्हाला काहीच खाण्याकरता नाही. आम्हाला म्हणतात पिताक. काय म्हणतात पिताक.
आमच्या वाट्याला फक्त ताकच आहे देवा, आणि सांग देवा ताक पिऊन कुठे पैलवान होईल का, तब्येत सुधरण का. देवाने विचार केला हा तर ठोक अन्याय, तुमच्यावर अन्याय होतो. गाई चारता तुम्ही, गाईचं रक्षण सांभाळ तुम्ही करता, आणि दही दूध कंसाचे राक्षस खातात, हे बरोबर नाही. अन्याय थांबला पाहिजे. देवाने सांगितलं मागून पहा. आईला मागून पाहिलं, आया देत नाहीत. देवाला सांगितलं गोपाळाने, देवा मागून पाहिलं, देत नाहीत. देव म्हटले चला माझ्या बरोबर. मग देवाने एके दिवशी सर्व गोपाळ घेतले, आणि ज्या दिवशी मथुरेचा बाजार होता त्या बाजाराला वाट अडवण्याकरता भगवान परमात्मा समोर जाऊन बसले, लपून बसले. गवळणी दया दुधाचा माठ घेऊन मथुरेला जात असताना गवळणी आल्या, आणि गवळणी आलेल्या पाहिल्या बरोबर भगवान कृष्ण परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन गवळणीचे आडवे झाले. आता शपथ गवळणीत पण म्हणायचे नाही आपण बरं का. आडवे झाल्यानंतर भगवंताने सांगितलं गवळणींनो, अगोदर ते दह्या दुधाचे माठ खाली ठेवा, खाली ठेवा. त्या म्हटल्या का, मी सांगतो म्हटले खाली ठेवा. त्या गवळणी खाली ठेवायला तयार नाहीत. भगवान कृष्ण परमात्मा सांगितले तुमचेच पोर आहेत, गाया ते चारतात, दिवसभर वन गायी मागे फिरतात, आणि त्यांना दही दूध न खाता तुम्ही राक्षसांना देऊन देता, हा अन्याय आहे. दही दूध त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना द्या. शेवटी भगवान परमात्म्याचंही त्या गवळणी ऐकायला तयार नाही. भगवंताने विनंती करून पाहिली तरी गवळणी ऐकत नाही. दम देऊन पाहिला तरी गवळणी ऐकत नाही. देवाने विचार केला तर काय करावं. गोपाळाला सांगितलं देवानी, गोपाळांनो जर ह्या गवळणी गुण्या गोविंदाने तुम्हाला खायला देत नसतील तर आता एकच पर्याय. कोणता पर्याय? आता आपण चोरी करायची, आणि चोरी करून दही दूध खायचं. मग जे भाविक गोपाळ होते ना, माळकरी, गंधावाले माळकरी, ते गोपाळ म्हणले देवा अरे चोरी करणं तर पाप आहे ना, चोरी करणं काय आहे, पाप आहे ना. देवाने सांगितले तुम्हाला कळतं मला कळत नाही का. अरे गोपाळांनो, चोरी करणं पाप आहे, पण एक लक्षात ठेवा, सोन्याची चोरी करणं पाप आहे, लोण्याची चोरी करणं पाप नाही. आणि दुसरं एक आहे का, आपल्याच घरचं आपल्या आईचा डोळा चुकावून खाण्यात काही पाप नाही. आणि अजून महत्वाचं कारण एक आहे का गोपाळांनो, तिसरं कारण देवाने सांगितलं, कुठलाही गुन्हा तुम्ही म्हणता पाप आहे तर 12 वर्षाच्या नंतरच तो गुन्हा लागू होतो. 4 अन 8 अन 5 वर्षाच्या मुलावर अजून केस झाली का कधी? शासन सुद्धा 12 वर्षाच्या नंतरच पूर्ण पुढचं काय होईल त्याला. गोपाळाला सांगितलं देवाने आपण सगळे 12 वर्षाच्या आत आहेत, म्हणून पाप सुद्धा आपल्याला लागणार नाही असं सांगितलं. आणि गोपाळाला आनंद झाला. गोपाळ उड्या मारू लागले, देवा असं आहे का, मग उद्यापासून चला चोरी करायला. विठाला विठाला ठरल्याबरोबर देवाने सांगितलं आता गोपाळांनो पर्याय एकच आहे, आपल्याच घरचं तुमच्याच घरचं चोरून मी तुम्हाला देणार आहे. अशा पद्धतीने भगवंताने गोपाळाची पार्टी तयार केली. सर्व गोपाळांची मीठ तयार केलं, माखन चौरे मंडळ तयार केलं. भगवान परमात्मा अध्यक्ष, पेंद्या उपाध्यक्ष, बाकीचे सदस्य मंडळ ठरलं. आणि पेंद्याला सांगितलं पेंद्या प्रथमच गोपाळ आपण न्यायचे, देवाला बरोबर घेऊन जाणार आहेत यांना, आणि पोटभर द्यायचं ठरलेले. सांग माल कोणाच्या घरी किती आहे, सर्वांची तृप्ती झाली पाहिजे असा माल पाहिजे. मग पेंद्यांना विचारलं आमक्या आमका घरी माल आहे, चला देवा. मग सर्व गोपाळ घेऊन रात्री भगवान परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन एका घरी चोरी करण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर त्या असणाऱ्या दाराला मोठं कुलूप लागलेले, गवळणी आतमध्ये झोपलेले आहेत. गोपाळा सांगितलं गोपाळाने देवा इथं तर कुलूप लागलंय, आता कसं खायला मिळणार. देवाने सांगितलं बघा काही काळजी करू नका, मी गुरुग्रही शिकत असताना मला गुरुनी एक मंत्र शिकवलेला आहे, आता तो मंत्र मी म्हणतो, आपण सर्व आत जाऊ. सर्वांनी एकदा डोळे झाका म्हटले. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांना डोळे झाकायला लावले. आणि भगवान परमात्म्याने आपल्या स्वमोहिनी मायेच्या योगाने सर्वचे सर्व गोपाळ घरामध्ये नेले. घरामध्ये नेल्यानंतर बघा दही दूध तूप लोणी भरमसाठ माल त्या ठिकाणी होता. खूप पोटभर सर्व गोपाळांनी खाल्लं. आणि पोटभर सगळं खाल्ल्यानंतर आणि माणसाचं एकदा पोट भरलं की माणसाला चाळे सुचतात.
महाराज म्हणतात झाले मग पोट आणि केला गड्यांनी भाट. पोट भरलं गोपाळांचं आणि पोट भरल्याबरोबर काय हुकी आली त्यांना काय माहित. ते एकदमच त्याने गोंगाट केला पुंडली श्री ज्ञानदेव कृष्ण भगवान की जय. असा मोठ्याने गजर केला. आनंद झाला म्हणून आता एवढ्या मोठ्याने गजर केला. गोपाळ ओरडले गवळ्याने का जाग्या राहतील का. बरोबर आहे ना. तरी हसायला लागले माणसं. मी काय म्हटलो एवढ्या मोठ्याने गजर केला तरी गवळ्याने जाग्या राहतील का. तरी पण लोक काय करतात हसतात. अहो झोपीर जातील का असं म्हणायला पाहिजे ना. झोपी राहतील का जाग्या होतील ना. आणि खरोखर गवळ्याने जाग्या झाल्या. आणि जाग्या झालेल्या गवळ्याने पाहिला गोपाळांनी विचार केले आता यांची आपण नासाडी केलेली, शिंके तोडलेले, माठ फोडलेले, दही दुधाची नासाडी केलेली. आता या गवळ्यानी आपल्याला हागे मार दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. हागे मार कसा माहिती आहे का तुम्हाला. सांगतो अर्ध्या मिनिटात. हाग्या मार त्याला म्हणतात. एखादा गुन्हा झाला इतकं मारायचं की त्याने एक करूच तर हाणायचं. ठीक नाही. हाग्या मार म्हणजे हागूच तर हाणायचं आणि परत ठोके द्यायचे का हागला म्हणून. ठीक नाही. याला काय म्हणतात हाग्या मार. गोपाळ म्हटले आता गवळणी आपल्याला हाग्या मार दिल्याशिवाय राहणार नाही. गोपाळ देवाकडे गेले. देवा आता वाचव आता कसं तरी बाहेर काढ. गवळणी मारतील. तेवढ्या देवाने सांगितलं गोपाळांना आता फार मोठा गोंधळ होणार आहे. का म्हटले मला आत येण्याचा मंत्र येत होता पण बाहेर जाण्याचा मंत्र विसरून गेलो. बाहेर जाण्याचा मंत्र येत नाही. त्यावेळेला पेंद्या हुशार. पेंद्या म्हटलं देवा असं आहे का. विसरला ना मग मी तुला युक्ती सांगतो काय. पेंद्या म्हटलं देवा मग असं कर आत येण्याचा मंत्र तर पाठ आहे ना. म्हटले आत येण्याचा आहे पाठ. मग एक कर तोच मंत्र उलटा म्हण म्हणजे आपण आतून बाहेर जाऊ. काही मुलं नाही तर्क तीर्थ असतात वेगळ्या पद्धतीने. देव म्हटला ठीक आहे काय हरकत नाही. झाका डोळे. झाकले का तुमचे उघडेच आहेत. झाका डोळे म्हटल्याबरोबर सर्वांनी डोळे झाकले. पण पेंद्या मोठा चॅप्टर. पेंद्या म्हटला आपल्याला डोळे झाका म्हणतो आणि डोळे झाकल्यानंतर हा नेमकं करतो काय बघितलंच पाहिजे. आता देवाला एवढं कळत नाही का हो. सर्वांनी डोळे झाकले आणि पेंद्याने असे बोटाच्या समटीतून पाहू लागले काय करतो देव. बोटाच्या समटीतून देव म्हटलं असं आहे का ठीक आहे. ज्यांनी जोनी देवावर विश्वास ठेवला डोळे झाकले. सगळे गोपाळ बाहेर पडले आणि पेंद्याने अर्धेच डोळे झाकले होते. अर्धा बाहेर आणि अर्धा आतमध्ये गुतला. गवळणी जाग्या झाल्या आणि गवळणींची मारायला सुरुवात केली. जोर जोरात गवळणी मारायच्या. पेंद्या ओरडायचा देवा एक वेळ करे या दुखा वेगळे. फार मार बसतोय लवकरात लवकर मला सोडव. शेवटी देवानी मार खाऊ दिला बराचसा आणि मग बाहेर पेंद्याला काढलं आणि पेंद्याला म्हटलं पेंद्या असं काय वाटलं माल. पेंद्या म्हटला देवा एवढी फटफजिती करायची होती. गवळणीचा मार द्यायचा होता. मग मला जर शिक्षा करायची होती मग तूच का बरं नाही केली. तूच दोन माझ्या कानामागे लावले असतं तर बरं झालं असतं. देव म्हटले नाही पेंद्या असं नाही चालत. ज्या वेळेला कान टोचायचे असतात त्या वेळेला सोनाराच्या हातानेच टोचावे लागतात. घरी टोचले तर दुखत असतात म्हणून सोनाराच्या हातानेच कान टोचावे लागत असतात. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने खोड्या केल्या. अनेक प्रकारच्या खोड्या. एक नाही दोन नाही अनेक खोड्या केल्या. कारण कोणाच्या घरी जाऊन शिंक तोडलं, कोणाच्या घरी जाऊन माठ फोडले, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि असं म्हणता म्हणता घरोघर गवळणीच्या घरी प्रत्येक गवळणीच्या घरी चोरीची अशा प्रकारे कुजबूज सुरू झाली. आणि असं करता करता सगळ्या गवळणी एकत्रित एके दिवशी मिळाल्या. ते म्हटलं का ग तुझ्या घरी माझ्या घरी चोरी झाली. प्रत्येकीच्या घरी चोरी झालेली पाहून सर्व गवळणी एकत्रित मिळाल्या आणि सर्व गवळणी विचार केला आता कुठपर्यंत सहन करायचंय. आता आपण सर्व मोर्चा घेऊन यशोदेकडे गेलं पाहिजे. अवघ्या मिळोनी गवळणी देती यशोदे गाराने किंवा गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. अनेक प्रकारच्या स्त्रिया गारानं सांगण्याकरता आल्या आणि यशोदेने सांगितलं बायांनो असा गोंगाट करू नका. मला सांगा आधी काय काय कुणाची चोरी केली तेवढं सांगा. मग प्रत्येक जण गवळणी सांगू लागलेले. महाराज म्हणतात दुसरी आली धावत म्हणे ये काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हे गे बाई आमासे पाहावेना. तिसरी आली धावणी म्हणे गे बाये काय केली करणी
पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवणी गाठबाई कोणाची सुटेना यशोदे बाळ तुझा काना उठवर सोसो धिंगाणा आवरी आवरी आपुला काना नाचलेल्या खेळ मोडला आणि सर्वांना सांगितलं चला आपापल्या सुदर्याना काम सारुणी सकळ आले अवघे गोपाळ झाली मग सर्वांच्या सुदर्या जमा केल्या खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भगवान कृष्ण परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या सुंदर खडक पाहिला त्या खडकावर शिदोऱ्या सोडल्या आणि सर्वच्या सर्व गोपाळ गोलाकार कमळाच्या आकाराने भगवंताने आपल्या समोर गोपाळ सर्व बसवले आणि गडियामध्ये शोभे हरी भगवान परमात्मा मध्यंतरी उभा राहिले आणि जाता जाता देवाने सर्वांची एक इच्छा एका क्षणाला पूर्ण केली कारण ज्या वेळेला भगवंताने आपल्या हाताने सर्वांना काला दिला आणि तो काला खात असताना प्रत्येक गोपाळाची एक इच्छा होती कारण असं वर्णन केले भागवतामध्ये श्लोक आहे की सर्व गोपाळांना असं हासय नर्म विस्वये देवाला सांगितलं बाबा देवा प्रत्येकाला वाटत होतं देवाने काला खासता असताना माझ्याकडे बघावं आणि स्मित हास्य करावं हसावं आपल्याकडे बघून प्रत्येकाच्या अंतकरणात ती इच्छा होती मग गोपाळ अनेक होते आणि देव एक होता मग सर्व गोपाळांची इच्छा एकाच वेळेला देवाने पूर्ण केली जो गोपाळ देवाकडे पाहायचा प्रत्येक गोपाळाला असं दिसत होतं देव फक्त माझ्याकडेच पाहतो आणि हसतो बरं का काय वाटायचं प्रत्येकाला वाटायचं माझ्याकडेच पाहतो आणि हसतो आणि काला खातो असा आनंदामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने तो काला संपन्न केला आणि तीच परंपरा 700 वर्षापासून साधू संतांनी पंढरपुराच्या वाळवंटामध्ये केली आणि ती परंपरा गावागावामध्ये वाड्यावाड्यापर्यंत वस्त्यापर्यंत आणून काल्याच्या रूपाने ती 5000 वर्षापूर्वीची परंपरा अजूनही साधू संतांच्या योगाने आपल्याला अनुभवायला मिळते काला खायला मिळतो म्हणून या ठिकाणी आज आपल्याही ठिकाणी काला भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना जसा दिला तसा आपल्यालाही काला देणार आहेत आता 2 काल्याचे अभंग होतील चाल होणार नाही आरती होईल आणि सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे आरती झाल्यानंतर कुणी सुद्धा आपली जागा अजिबात सोडायची नाही का अत्यंत महत्त्वाची सूचना सर्व ग्रामस्थांना आपल्याला द्यायची आहे त्यामुळे कुणीही जागा सोडायची नाही 10 मिनिटांमध्ये आरती होऊन पुढच्या सूचना होतील सर्वांनी शांत बसायचे हरी सिंकेलांब वेले दुर्गे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय